दिवसभर मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गारवा सुद्धा पाहायला मिळतोय। इथं जे पाणी पडतंय ना, त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू आहे। मोठ्या प्रमाणावरती काळोख झाला होता, काळे ढग आले होते आणि त्यानंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली। पूर्ण गार वातावरण झालंय। काही दिवसापूर्वी प्रचंड गरमी व्हायची। चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू आहे। मी आता शिव नदीच्या इथे आहे। आपण समोरच बघितलं तर इथे ताजा बाजारचं जे भाजीचं मार्केट आहे ते समोरच इथे आहे आणि नदीचा जो हा ब्रिज आहे तिथेच मी उभा आहे। आता बघितलं तर सकाळपासूनच आज दिवसभर मुसळधार पाऊस पडतोय चिपळूणमध्ये। आकाशामध्ये बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत चिपळूणमध्ये उशिरा का होईना पण जोरदार मान्सूनने चिपळूणमध्ये हजेरी लावले। आपण बघितलं तर खूप दिवस सगळे शेतकरी असतील वाट बघत होते की पावसाचं आगमन कधी होत आहे, मान्सूनचं आगमन कधी होत आहे आणि चिपळूणमध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। चिपळूणमध्ये जो मुसळधार पाऊस पडतोय ना, त्या आसपासचं पाणी नदीमध्ये आल्यामुळे आपण बघितले तर नदीचं पाणी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गढूळ दिसतंय आणि असाच मुसळधार पाऊस जर 2-3 दिवस पडला तर आपल्याला वाशिष्ठी नदीचं सुद्धा पाणी वाढलेलं पाहायला मिळेल। जे लोटे MIDC कारखाने आहेत तो सुद्धा चालू होतील। तर आता आपण सकाळपासूनच बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये पावसाने जोर पकडला आहे आणि आकाशाकडे बघितल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की हा पावसाचा जोर कमी होणार नाही आहे। आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय चिपळूणमध्ये। मी आता नाईक कंपनीच्या इथे आहे। आपण बघितलं तर जी शिव नदी आहे त्याला सुद्धा थोडं आपण पाणी बघितलं ते आता थोडंफार पाणी वाढायला सुरुवात झाली। आज दिवसभरच मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे आपण बघितलं तर सगळेजण चिपळूणकर असतील ते आनंदी आहेत, कारण की खूप उशिरा पावसाने हजेरी लावली असली तरी मुसळधार पाऊस आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आकाशाकडे बघितलं ना तर खूप मोठ्या प्रमाणावरती काळे ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि समोर आपण बघितलं तर आपल्याला एकदम दूरपर्यंत बघितलं ना तर त्या साईडला सुद्धा खूप थोडं धुक्यासारखं वाटतंय। म्हणजे त्या साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस आपल्याला पडतोय हे लक्षात येतंय आणि एकंदरीत आपण बघितलं तर सगळे चिपळूणकर असतील, सगळे शेतकरी MIDC कामगार आनंदित आहेत की मान्सून दाखल झाला आहे। जोरदार मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सगळेजण सुकावलेत। काल पाऊस पडला होता पण थोडा कमी होता, 5-15 मिनटं पडायचा, त्यानंतर 2-3 तास विश्रांती घेऊन परत पडायचा। पण आज आपण बघितलं सकाळपासून मुसळधार पाऊस चालू आहे आणि हा पाऊस गुहागर असेल, त्यानंतर लोटे, परशुराम, इतर भागामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला पाऊस पडतोय। मी आता मिरजोळीमध्ये आहे आणि हा बाजूला रोड आहे तो गुहागर चिपळूण रोड आपण पाहतोय आणि वरच्या बाजूला आपण बघितलं ना आकाशाकडे तर पूर्ण काळे ढग आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आकाशाकडे पाहायला मिळत आहेत आणि आज सकाळपासूनच चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। लोटे MIDC कारखाने आहेत ते बरेचसे कारखाने बंद पडले होते, पण आता चिपळूणमध्ये दमदार असे कोकणामध्ये मान्सूनने हजेरी लावल्यामुळे आता हळूहळू पाण्याच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ होईल। आज आपण बघितले पावसाची स्थिती तर सकाळपासूनच चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। दिवसभर मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गारवा सुद्धा पाहायला मिळतोय। इथं जे पाणी पडतंय ना त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू आहे आणि एकंदरीत वातावरण बघितलं ना तर पूर्ण गार आहे। मी आता गणेश खिंडीमध्ये आहे। आपल्याला समोर गणेश खिंडीचा स्टॉप दिसतोय आणि हा जो रोड आहे तो गुहागरला जातो आणि आता इथे थोडीशी पावसाने उसंत घेतले। थोडं उंचावरून मी खालचं गाव दाखवतो। या बाजूला मालघर गाव आहे आणि वरच्या साईडला आपण बघितलं ना तर आकाशामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला काळे ढग पाहायला मिळत आहेत। जरी पाऊस थांबला असला तरी परत मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे, कारण की एकंदरीत वातावरण बघितलं ना जेव्हा चिपळूणवरून मी निघालो त्यावेळेला चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि तसं पुढे आलं तर थोडा पावसाने विश्रांती घेतली, पण आज दिवसभरच मुसळधार पाऊस लागतोय। सकाळपासून जे पावसाने सुरुवात केली 5:45 वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस पडत होता। आता थोडासा पाऊस थांबला आहे, पण आपण आकाशाकडे बघितल्यावर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावरती काळे ढग आहेत। जो अगोदर पाऊस पडला होता ना 8 दिवसापूर्वी, त्यामुळे आपण बघितलं ह्या रस्त्याच्या बाजूला हायवेच्या बाजूला आपल्याला छोटं छोटं गवत हिरवळ दिसतंय, गवत रुजलेलं दिसतंय आणि हा पूर्ण परिसर आपण बघितलं तर हा गणेश खिंड आहे। मी आता तांबी नदीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरतीच उभा आहे। आपण आकाशाकडे बघितलं ना खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग दिसत आहेत आणि उशिरा जो मान्सून दाखल झाला आहे कोकणामध्ये, त्यामुळे आपण बघितलं तांबी नदीचं जे पात्र आहे पूर्ण आपल्याला दिसतंय, खूप खोलवर पाणी गेलं आहे आणि ह्या साईडला बरीचशी आपल्याला कमळाच्या फुलाची जी पानं आहेत त्या आपण इथून पाहू शकतो। आज बघितलं तर दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता। चिपळूण साईडला आज दिवसभरच मुसळधार पाऊस होता। संगमेश्वर, गुहागर, लोटे परिसरामध्ये आज मान्सूनने दमदार हजेरी लावले। खालपर्यंत हे आपण बघितलं तर पूर्ण पात्र दिसतंय आपल्याला। मागच्या वर्षी बघितलं जुलै महिन्यामध्ये तर पूर्ण वरपर्यंत पाणी असायचं। आपल्याला मध्ये जो भाग दिसतोय पूर्ण इथं थोडासा उंचवडा दिसतोय तो पूर्ण पाण्याखाली असायचा। आपल्याला फक्त काही जी झाडाची वरचं भाग दिसायचा, पण ह्या वेळेला आपण बघितलं तर उशिरा मान्सून दाखल झाल्यामुळे तांबी नदीचं पात्र आपल्याला पूर्ण पाहायला मिळतंय। पावसाने थोडी विश्रांती घेतली। मी आता मार्ग ताम्हण्यामध्ये आहे।
आकाशाकडे बघितलं तर थोडं आपल्याला काळे ढग अजूनसुद्धा पाहायला मिळत आहे. आज दिवसभरच मुसळधार पाऊस होता. आपण बघितलं तर मार्गतामाने असेल, गुहागर, चिपळूण, शृंगारतळी या सगळ्या भागामध्ये आज मुसळधार पाऊस पडला आहे. आता संध्याकाळी थोडी पावसाने विश्रांती घेतली आणि आपण मार्गतामान्यामध्ये आलो ना की आपल्याला रस्त्याच्या बाजूला तिथे वडापावचं दुकान पाहायला मिळतं. प्रसिद्ध असं वडापावचं दुकान आहे आणि मुसळधार पाऊस पडत असेल आणि गरमागरम वडापाव आणि चहा पिण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. पावसाने आज दमदार सुरुवात केली आहे. काल कमी प्रमाणामध्ये पाऊस होता, पण आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस आपल्याला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो. कोकणामध्ये दमदार असा मान्सून दाखल झाला आहे. यावर्षी पावसाने उशीर केल्यामुळे आपण बघितलं तर बरेच सगळे जे शेतकरी आहेत ते धास्तावले होते. काही जणांनी अगोदरच पेरणी केली होती. पाऊस आल्यामुळे सगळेजण आनंदी आहेत. आणि आपण बघितलं तर आता गणपतीची तयारीसुद्धा आपण चाललेली आहे. आपल्याला ह्या गाडीमध्ये ना गणपती बाप्पा दिसत आहेत, रंगवलेल्या नाही त्या मूर्ती आपल्याला ह्या गाडीमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सुंदर असं वातावरण आहे. थोडा हलकासा गार वारा सुटला आहे. पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे. 8-15 दिवस आपण मागे बघितलं तर पूर्ण गरमी व्हायची, कडक ऊन पडायचं, पण आज आपण बघितलं तर पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे, गार हवा सुटले आहे. मी आता चिखली गावात आहे. आपण बघितलं ना ह्या बाजूला जी पेरणी केली होती चांगले असे आपल्याला रोपं उगवलेले दिसत आहेत, भात उगवलेला दिसतोय. आणि ह्या ठिकाणी काका भेटले, ते मला बोलले की पावसाने आमच्यावर मेहरबानी केली, आमचं शेत मरू नाही दिलं. कारण की 8-15 दिवसापूर्वी पेरणी केली होती आणि त्यानंतर 8-10 दिवस पाऊस गायबच झाला होता. थोडं कोंब वरती आले आणि त्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे सगळे शेतकरी चिंतेत होते. पण मान्सूनने दमदार हजेरी लावल्यामुळे परत एकदा भात शेतीला जीवन भेटलं आहे, भात शेतीला मजबूती आले. आणि आकाशाकडे बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती काळे ढग आहेत आणि आतासुद्धा रिमझिम पाऊस पडतो आहे. असं वाटतं की आता मुसळधार पाऊस येणार आहे. आणि हा रोड आहे ना खूप सुंदर आहे. गुहागर चिपळूण आपण बघितलं ना इथं सुंदर अशी नारळाची झाडं दिसत आहेत. आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर दूरपर्यंत आपल्याला काळे ढग मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत. मी आता शृंगारतळी येथे आहे. आपण जो समोर फाटा बघताय तो माझं गाव जानवळे गावाकडे जाणारा रस्ता आहे. आणि आता मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. जवळजवळ 15-20 मिनटं पावसाने विश्रांती घेतली होती आणि आपण आता बघितलं तर मुसळधार पाऊस चालू आहे. आणि आता लाईटसुद्धा गेले. आकाशाकडे बघितले ना खूप मोठ्या प्रमाणावरती काळे ढग आहेत. असं खूप मोठ्या प्रमाणावरती काळोख झाला होता, काळे ढग आले होते आणि त्यानंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. आपण बघितलं तर वातावरण आहे गुहागरचं ते पूर्ण बदलून गेलं आहे. पूर्ण गार वातावरण झालं आहे. काही दिवसापूर्वी प्रचंड गरमी व्हायची, दुपारी कडक ऊन पडायचं, पण आता दमदार मान्सूनने तळ कोकणामध्ये हजेरी लावले. त्यामुळे आपण बघितलं तर आज दिवसभरच मुसळधार पाऊस पडतो आहे. जेव्हा मी आता चिपळूणवरून आलो त्यावेळी चिपळूणलासुद्धा मुसळधार पाऊस चालू होता. आणि आता आपण बघितलं तर गुहागरलासुद्धा मुसळधार पाऊस आहे आणि हा पाऊस सर्व ठिकाणी पडतो आहे. आपण बघितलं तर संगमेश्वर, लोटे, परशुराम, गुहागर, चिपळूण या ठिकाणी सर्व ठिकाणी हा पाऊस चालू आहे. आपल्याला इथे काही गाड्या ज्या लाईनीमध्ये उभ्या दिसत आहेत ते शृंगारतळीचा जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपामध्ये गॅस भरण्यासाठी ही लाईन लागले. आणि आपण आकाशाकडे बघितलं खूप अजून मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस पाहायला मिळतो आहे.